मार्गी लावण्याचं काम टेंबू म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून हे आपल्या शिवसेनेच्या सरकारने केलं होतं. 86 गावांना पिण्याचं पाणी 1995 साली बाळासाहेबांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री मनोहर जोशींमुळे हे पाणी आलेलं आहे. आणि हे काम पुढे नेण्याचं काम, अधिक पुढे नेण्याचं काम यापुढे आपले आमदार होणारे दीपक आबा साळुंखे करतील. आणि रांगडा गडी आहे, ताकदीचा गडी आहे आणि शिवसेनेमध्ये शोभणारा मर्द मावळा आहे. ते जर आधी शिवसेनेमध्ये आले असते तर एवढ्याला आमदार झाले असते, मंत्री झाले असते, या अख्ख्या जिल्ह्याचं नेतृत्व त्याच्याकडे आलं असतं, या राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता या माणसाकडे आहे. पण आता झालं ते झालं. आबा, आता आपण घेतलेला भगवा झेंडा हा आपल्या खांद्यावर कायम ठेवा आणि झेंडाही ठेवा आणि हातात दांडाही ठेवा. कधी कोणाला दांडा घालावा लागला तर तोही आपल्याला. आमच्या बहिणी बसलेल्या आहेत, आम्हाला अलीकडेच कळलं त्या लाडक्या बहिणी आहेत. आम्ही भाऊबीजा करतो, आम्ही राखी बांधतो, आमच्या बहिणी सगळ्या आहेत. पण अचानक त्या 1500 रुपयात लाडक्या बहिणी झाल्या. त्या आमच्या बहिणी काय 1500 रुपयाला विकल्या जाणार आहेत? लाज काढताय त्यांची तुम्ही. आम्ही ठरवलंय, द्यायचं असेल तर इज्जतीने आणि सन्मानानं द्या. आम्ही महालक्ष्मी योजना आणलेली आहे. परवा राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक पंचसूत्री आम्ही जाहीर केली. महालक्ष्मी योजनेनुसार महिलांना थेट 3000 रुपये मिळणार आहेत आणि महिलांना अख्ख्या राज्यामध्ये मोफत प्रवास, बस, एसटी जे काय आहे ते मोफत. अरे 1500 रुपये. लसूण झालाय 500 रुपये किलो, कांदा झालाय 100 रुपये किलो, ते सिलेंडर झाले मुंबईत 1400 आणि देत आहे 1500. अरे त्यापेक्षा आमच्या पोरांना नोकऱ्या द्या ना, रोजगार द्या ना. कशाला 1500 रुपये पाहिजेत? आमच्या शेतमालाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, डाळिंबाला भाव द्या. हे सगळं द्या. मोदी म्हणाला होता ना इन्कम डबल करतो, डबल करा ना इन्कम. हे 1500 रुपयाची गरजच नाही, भिकेची गरज नाही तुमच्या. आम्ही दुसरी एक योजना आणलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.